हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर SPPUमध्ये असाल आणि थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 आताचा नवीन जो पॅटर्न आला आहे तुमच्या बॅचसाठी, तर 2024 पॅटर्न जो आहे थर्ड इयर तुमच्यासाठी, तर त्याचा जो सब्जेक्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळ्यात पहिला सब्जेक्ट असणार आहे तुम्हाला यावर्षी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सब्जेक्टच्या युनिट नंबर 1चा पूर्ण वन शॉट व्हिडिओ लेक्चर आपण बघणार आहोत. तुमचे जितके पण मित्र असतील 24 पॅटर्नचे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना सांगा की 24 पॅटर्नचे जे सब्जेक्ट आहेत पूर्ण त्याचे वन शॉट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतील. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर आपण पूर्ण जे तुमचे युनिट्स आहे सगळं कव्हर करणार आहोत. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहोत. त्यानंतर IMP टॉपिक्स कोणकोणते आहेत ते सगळे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 1 जो आहे तुमचा इंट्रोडक्शन टू AI अँड इंटेलिजंट एजंट्स. तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट पाहिला तर 19 पॅटर्नचा जो होता त्याच्यामध्ये टोटल 6 युनिट होते. पण तुमचा जो 24 पॅटर्नचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की तुमचा जो 19 पॅटर्नचा जो सिलेबस होता पूर्ण 6 युनिटचा त्यालाच मर्ज करून तुम्हाला 5 युनिटमध्ये पूर्ण सिलेबस ॲड ऑन केलेला आहे. तर याच्यामध्ये थोडेसे टॉपिक्स जास्त असू शकतात किंवा लेंथी असू शकता. तर तुम्हाला काही चिंता करायची बात नाही आहे, कारण इथे सिलेबस बघायचं झालं तर खूप इझी आहे आणि थर्ड इयरचा जितके पण सब्जेक्ट आहेत ते थेअरी बेसवरच आहेत. तर तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही तिथे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. तुमचा जो युनिट नंबर 1 आहे त्याच्यात टोटल 13 टॉपिक तुम्हाला बघायला मिळतील. सिलेबस वाईज आपण जाणार आहे आणि सगळे टॉपिक एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत आणि सिम्पलमध्ये बघणार आहोत विथ एक्झाम्पल्स. तर पूर्ण टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर वन बाय वन आपण सगळे व्हिडिओज बघणार आहोत आणि त्याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार ते सगळे पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर चालू करूयात व्हिडिओला. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो तो येतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय. तर याचं बेसिक्स जे नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे या सब्जेक्टसाठी त्याच्याबद्दल आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आपण त्याला बोलतो, इज द सायन्स ऑफ मेकिंग मशीन्स कॉम्प्युटर्स थिंक अँड बिहेव लाईक अ ह्युमन्स. तर याच्यामध्ये काय होतं की हे एक अशी सायन्सची ब्रांच आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, मशीन्सला शिकवतो थिंक करण्यासाठी आणि ह्युमन्ससारखं बिहेव करण्यासाठी आपण त्यांना शिकवतो. तर मशीन्स कोणकोणत्या झाल्या, समजा तुमचे कॉम्प्युटर्स झाले तर त्यांना आपण काय करतो की त्यांना आपण स्मार्ट बनवतो, तिथे ह्युमनसारखं थिंक करायला सांगतो. तर त्यालाच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही ब्रांच बोलतो सायन्सची. तर सिम्पल वर्डमध्ये बघायचं झालं तर AI काय आहे, AI हा मेकिंग कॉम्प्युटर स्मार्ट. तर तुमच्या कॉम्प्युटरला स्मार्ट बनवायची एक टेक्नॉलॉजी आहे. इट गिव्ज मशीन्स द ॲबिलिटी टू लर्न. तो मशीनला कशाची ॲबिलिटी देतो, लर्न करण्याची, रिझन करण्याची, प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आणि अंडरस्टँड लँग्वेज. तुमच्या ज्या पण लँग्वेज असतील त्या अंडरस्टँड करण्याची. कोणकोणत्या लँग्वेज असतात, पायथॉन, जावा झाली, ज्या पण तुमच्या कोडिंगच्या लँग्वेजेस असतील त्या अंडरस्टँड करतं ते प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी. त्यानंतर डिसिजन मेक करण्यासाठी, म्हणजेच डिसिजन घेण्यासाठी. तुमची सेल्फ ड्रायव्हिंग कार तुम्ही बघता तर तिथे काय होतं की तो स्वतःहून डिसिजन घेत असतो. तर डिसिजन मेकिंगसाठी पण आपण इथे AIचा यूज करत असतो. तर अशा त्याच्या ॲबिलिटीज आहेत. जस्ट लाईक अ ह्युमन ब्रेन डज. आपला जसा ह्युमन ब्रेन कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करत असतो तसंच आपल्याला कॉम्प्युटरला शिकवायचं आहे की त्याने पण ह्युमनसारखं वर्क केलं पाहिजे तिथे. तर अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वर्क करतं. त्यानंतर काही की पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की आर्टिफिशियल हा जो वर्ड आहे हा मॅनमेड वर्ड आहे. त्यानंतर इंटेलिजन्स जो वर्ड आहे तो ॲबिलिटी टू थिंक याच्याबद्दल आपल्याला सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा एक वर्ड येतो. त्याच्यानंतर AI ट्राईज टू मेक कॉम्प्युटर्स परफॉर्म टास्क. तर AI काय करतो, कॉम्प्युटरला टास्क परफॉर्म करण्यासाठी तो ट्राय करत असतो. दॅट नॉर्मली रिक्वायर ह्युमन इंटेलिजन्स. तर त्याला काय रिक्वायर्ड असतं, ह्युमन इंटेलिजन्स. तर अशा प्रकारे ते वर्क करतं. त्यानंतर AI इज अ ब्रांच ऑफ कॉम्प्युटर सायन्स. तर कॉम्प्युटर सायन्सची ही ब्रांच आहे म्हणून तुमच्या सिलेबसमध्ये पण तुम्हाला याच्याबद्दल शिकायचं आहे. त्यानंतर AI सिस्टीम्स कॅन लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स अँड इम्प्रूव्ह ओव्हर टाईम. तर तुमचे जे पण AI सिस्टीम्स असतात ते पास्ट एक्सपिरियन्स जो असतो तुमचा, पास्ट डेटा जो असतो त्याच्यावरून तो शिकत असतो आणि जसा जसा टाईम पुढे जाईल त्याच्यावरती तो इम्प्रूव्ह करत असतो. त्यानंतर AI वर्क्स बाय युझिंग डेटा, अल्गोरिदम्स अँड कॉम्प्युटिंग पॉवर. तर तो
कशा कशाचा यूज करतो वर्क करण्यासाठी, तर सगळ्यात पहिले डेटाचा यूज करतो, कारण तिथे त्याला लर्न करायचं असतं पॅटर्न्स वगैरे. त्यानंतर अल्गोरिदम्सचा यूज करतो एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तिथे स्टेप बाय स्टेप, आणि कॉम्प्युटिंग पॉवरचा पण त्याला यूज लागतो. त्यानंतर AI इज नॉट जस्ट वन टेक्नॉलॉजी. AI फक्त ही एक टेक्नॉलॉजी नाही आहे, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या टेक्निक्स येतात आणि त्या टेक्निक्सचं एक कलेक्शन म्हणजेच AI आपण त्याला बोलतो. आता AIचे जर डेली लाईफमध्ये एक्झाम्पल बघायचे झाले तर तुम्ही Google सर्चचा यूज करता, तो पण एक AI आहे. त्यानंतर Alexa, Siri, तुम्ही ChatGPTचा खूप यूज करता, तर ChatGPT. त्यानंतर Netflixचे जे रिकमेंडेशन सिस्टम्स राहतात ते. तर हे सगळे AIचे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही डेली लाईफमध्ये बघता तुमच्या. तर अशा प्रकारे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक बेसिक आयडिया होता, तुम्हाला या युनिटसाठी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर इथे डायग्राम बघायची झाली तर तुम्ही बघू शकता तुमचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं ते काय काय करतं. तर सगळ्यात पहिले लर्न करतं डेटापासून, त्यानंतर रिझन करतं त्या डेटाला, म्हणजेच त्याच्यापासून शिकतं. त्यानंतर डिसाईड करतं, डिसाईड म्हणजेच एखादा जर डिसिजन घ्यायचा असेल तर तो डिसिजन पण घेतला जातो. त्यानंतर अंडरस्टँड लँग्वेज, तुमच्या वेगवेगळ्या लँग्वेजला अंडरस्टँड करतो. त्यानंतर सॉल्व प्रॉब्लेम, तर प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी पण याचा यूज होतो. आणि एक्झाम्पल तर तुम्ही बघितलेच. त्यानंतर एक्झाम्पल अजून दुसरं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर गुगल मॅप्सचं तुम्ही बघू शकता. व्हेन यू आस्क गुगल मॅप फाइंड द फास्टेस्ट रूट टू कॉलेज. जर तुम्हाला कॉलेजला जायचं असेल आणि तुम्हाला फास्टेस्ट रूट तिथे पाहायचा असेल तर गुगल मॅपचा तुम्ही यूज करता. आणि मग AI सिस्टीम काय करते, तुमची अंडरस्टँड करते तुमच्या क्वेश्चनला, तिथे NLPचा आपण यूज करतो. त्याच्यानंतर लुक्स ॲट ट्रॅफिक डेटा, त्यानंतर ट्रॅफिकचा डेटा तिथे बघितला जातो, म्हणजेच काय की लर्निंग फ्रॉम डेटा, मागच्या डेटापासून तो लर्न करतो तुमचा मॉडेल, आणि मग तुमचा बेस्ट रूट फाइंड करून देतो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंगच्या याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर गिव्ज यू टर्न बाय टर्न डायरेक्शन, तुम्हाला सांगतो की इकडे जायचं की तिकडे जायचं. तर अशा प्रकारे तो डिसिजन मेकिंग पण करतो. तर अशा प्रकारे तुमचा AI हा ॲक्शन घेत असतो. तर अशा प्रकारे एक चांगला एक्झाम्पल पण आपण इथे बघितलेलं आहे. त्यानंतर हा जो पहिला टॉपिक होता याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स येतात ते पण मी इथे काढलेले आहेत. तुम्ही हे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू शकता. तर तुमचा जो पहिला पेपर असणार आहे तुमच्या जे पण बॅच असेल त्यांचा, तर त्याच्यासाठी मी एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काढलेले आहेत, जे मागच्या पेपर्सवरून मी थोडेसे बघितलेले आहे की कोणकोणते येऊ शकतात. तर तुम्ही हे प्रॅक्टिस करू शकता, आणि तुमचा जो पण हा जो टॉपिक आहे याच्यावरती शॉर्ट नोट तुम्ही काढून तुमचे मेन टॉपिक्स तुम्ही लिहू शकता, आणि ते ध्यानात ठेवून तिथे ॲन्सर पण लिहू शकता पेपरमध्ये. त्यानंतर टॉपिक नंबर 2 येतो आपल्या युनिटचा, फाउंडेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता इंट्रो पाहिला आपण, त्यानंतर फाउंडेशन म्हणजेच काय की कोणकोणत्या सब्जेक्ट्सपासून किंवा कोणकोणत्या स्टडीच्या फील्डपासून हा सब्जेक्ट बिल्ड झालेला आहे किंवा डेव्हलप झालेला आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. तर सिम्पल वर्डमध्ये बघायचं झालं तर AI इज नॉट बिल्ड ऑन वन सब्जेक्ट. हा फक्त एका सब्जेक्टवरून बिल्ड नाही झालेला आहे, तर इट बिल्ड ऑन मेनी सब्जेक्ट्स वर्क टुगेदर. तर हा खूप साऱ्या सब्जेक्ट्सपासून बिल्ड झालेला आहे, आणि ते सगळे सब्जेक्ट्स काय करतात, वर्क करतात टुगेदर. तर त्याच्यानंतर बघायचं झालं तर जस्ट लाईक अ बिल्डिंग नीड्स अ स्ट्रॉंग फाउंडेशन. तुमच्या बिल्डिंगला जसं स्ट्रॉंग फाउंडेशन लागतं तसंच AIला पण स्ट्रॉंग फाउंडेशन आहे, त्याच्यामध्ये खूप सारे सब्जेक्ट्स येतात. AI ऑल्सो नीड सपोर्ट फ्रॉम मेनी डिफरंट फील्ड्स ऑफ नॉलेज. वेगवेगळ्या फील्डचं नॉलेज त्याला लागतं, कारण त्याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट येतात, म्हणून त्याला सगळे कन्सेप्ट शिकावे लागतात. त्यानंतर की पॉईंट्स बघायचे झाले तर नो सिंगल सब्जेक्ट अलोन कॅन क्रिएट AI. फक्त एक सब्जेक्ट तुमचा AIला क्रिएट नाही करू शकत, त्याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट टुगेदर लागतात. त्यानंतर दिस फाउंडेशन्स एक्सप्लेन हाऊ AI थिंक्स. हे फाउंडेशन काय करतं की ते एक्सप्लेन करतं की AIला कसं थिंक केलं पाहिजे, कसं लर्न केलं पाहिजे, आणि कसं बिहेव केलं पाहिजे. तर याच्याबद्दल हे फाउंडेशन त्याला शिकवतं. त्यानंतर इच फाउंडेशन कंट्रीब्युट्स समथिंग युनिक अँड इम्पॉर्टंट टू AI. प्रत्येक फाउंडेशन किंवा प्रत्येक फील्ड ही AIला सांगत असते काहीतरी युनिक आणि इम्पॉर्टंट AIमध्ये. तर अशा प्रकारे फाउंडेशनचं बेसिक मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर फाउंडेशनमध्ये कोणकोणते टॉपिक तुम्हाला बघायला मिळतात, तर याच्यावर क्वेश्चन येऊ शकते की फाउंडेशनला एक्सप्लेन करा, त्याच्यामध्ये कोणकोणत्या मेन फील्ड्स येतात त्याच्याबद्दल सांगा. तर सगळ्यात पहिलं येतं मॅथेमॅटिक्स. आता मॅथेमॅटिक्सचा AIमध्ये खूप सारा रोल आहे. तर तो काय करतो, प्रोव्हाइड्स लॉजिक प्रोव्हाइड करतो, त्यानंतर प्रोबॅबिलिटी देतो आणि स्टॅटिस्टिक देतो. तर याचा यूज करून तुमचा AI काय करतो, डिसिजन्स घेत असतो, तिथे डिसिजन्स
आणि प्रेडिक्शन जर करायचं असेल त्याला तर त्याच्याबद्दल तो शिकत असतो. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर कॅल्क्युलेटिंग द बेस्ट रूट इन गुगल मॅप. तर गुगल मॅपमध्ये याचा यूज केला जातो टू फाइंड डिसिजन ऑर प्रेडिक्शन, की कोणता रूट तुम्हाला चांगला असेल फास्टेस्ट तर तिथे पोहोचण्यासाठी. तर अशा प्रकारे मॅथमॅटिक्सचा एक फाउंडेशन आहे AIचं. त्यानंतर फिलॉसॉफी. आता फिलॉसॉफीमध्ये काय येतं, गिव्स द आयडिया दॅट मशीन कॅन थिंक. मशीनने थिंक केलं पाहिजे याची आयडिया फिलॉसॉफी या फाउंडेशनमध्ये येतं. आणि कन्सेप्ट ऑफ लॉजिक, याच्यामध्ये लॉजिकचा कन्सेप्ट येतो, रिझनिंगचा कन्सेप्ट येतो आणि नॉलेज कम फ्रॉम फिलॉसॉफी. तर नॉलेजचा पण याच्यामध्ये यूज केला जातो. तर अशा प्रकारे फिलॉसॉफी हे एक फाउंडेशन आहे. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर कॅन मशीन हॅव अ माइंड, असे वेगवेगळे क्वेश्चन्स हा त्याला देत असतो AIला रिझन करण्यासाठी. तर अशा प्रकारे फिलॉसॉफी पण एक फाउंडेशन आहे. त्यानंतर येतं न्यूरोसायन्स. आता न्यूरोसायन्स म्हणजेच काय, की ह्युमन ब्रेनचं वर्किंग कसं आहे त्याची स्टडी इथे AIला शिकवली जाते. तर याच्याबद्दल ते सांगतं. AI ट्रायज टू कॉपी द ब्रेन स्ट्रक्चर. आपल्या ब्रेनचं स्ट्रक्चर कॉपी करायचं ते ट्राय करत असतो तुमचा AI. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचं जे डीप लर्निंग असतं त्याच्यामध्ये इज इन्स्पायर्ड बाय द हाऊ न्यूरॉन्स इन ब्रेन कनेक्ट. तर न्यूरॉन हे ब्रेनमध्ये कसे कनेक्ट केले जातात ते डीप लर्निंगमध्ये आपण शिकतो. तर हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर फाउंडेशन येतं कॉम्प्युटर सायन्स. आता कॉम्प्युटर सायन्स तुमची ब्रांचेस आहे तर हे पण त्याचं एक फाउंडेशन आहे. तर कॉम्प्युटर सायन्स काय प्रोव्हाइड करतं, तर अल्गोरिदम्स प्रोव्हाइड करतं प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी. त्यानंतर तुमचा जो पण डेटा असेल त्याला अरेंज करण्यासाठी डेटा स्ट्रक्चरचा यूज केला जातो आणि वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज पण प्रोव्हाइड करतं. द ॲक्च्युअल बिल्डिंग ब्लॉक फॉर द कोडिंग AI सिस्टीम. तुमच्या ज्या पण कोडिंगच्या AI सिस्टीम्स असतात त्याच्यासाठी हा कॉम्प्युटर सायन्स हा फाउंडेशन खूप महत्त्वाचा आहे. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर रायटिंग सर्च अल्गोरिदम इन पायथॉन. जर तुम्हाला फाइंड करण्यासाठी किंवा सोल्युशन काढण्यासाठी वेगवेगळे अल्गोरिदम्स तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये यूज करत असता, तर अशा प्रकारे कॉम्प्युटर सायन्सचा रोल येतो AIमध्ये. त्यानंतर येतं स्टॅटिस्टिक अँड प्रोबॅबिलिटी. आता याचा पण खूप सारा हेल्प होते AIला कशासाठी, तर हँडल करण्यासाठी अनसर्टेन सिच्युएशन्स. वेगवेगळ्या सिच्युएशन्स हँडल करण्यासाठी आणि त्याच्यामधून डिसिजन घेण्यासाठी आणि प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी आपण इथे याचा यूज करतो. तर AI युजेस प्रोबॅबिलिटी टू मेक गेसेस व्हेन इट इज नॉट 100% शुअर. ते 100% शुअर नसतं तेव्हा AI काय करतो, त्याच्यातून प्रोबॅबिलिटी फाइंड करतो आणि वेगवेगळे गेस सांगतो की हे बरोबर येऊ शकतं. त्याचंच एक्झाम्पल बघायचं झालं तर वेदर प्रेडिक्शन येतं आणि त्यानंतर स्पॅम डिटेक्शन पण येतं. तुमच्या ईमेलमध्ये स्पॅम आहे किंवा नाही हे प्रेडिक्ट करण्यासाठी पण आपण तिथे यूज करत असतो. तर असे टोटल 5 आपण फाउंडेशन बघितले. त्यानंतर अजून 4 फाउंडेशन आहेत ज्याच्याबद्दल आपण बघून घेऊयात. तर 6वा फाउंडेशन येतो लिंग्विस्टिक. तर याच्यामध्ये काय करतो आपण, स्टडी ऑफ ह्युमन लँग्वेज. आता ह्युमन लँग्वेजचा जर तुम्हाला स्टडी करायचा असेल किंवा कॉम्प्युटरला तिथं त्याला सांगायचं असेल तर याच्यासाठी आपण NLPचा यूज करतो, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. तर हेल्प्स AI अंडरस्टँड अँड जनरेट ह्युमन लँग्वेज. ह्युमन लँग्वेज जनरेट करण्यासाठी आणि ती अंडरस्टँड करण्यासाठी आपण इथे NLPचा यूज करत असतो. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचं जे ChatGPT आहे ते अंडरस्टँड करतं तुमच्या क्वेश्चनला. तुम्ही जे पण त्याला विचारतं ते अंडरस्टँड करून तुम्हाला ॲन्सर देत असतं. तर तुमची जी लँग्वेज आहे ती अंडरस्टँड करण्यासाठी इथे हा कन्सेप्ट यूज केला जातो. त्याच्यानंतरचा फाउंडेशन आहे तो सायकोलॉजी. आता याच्यामध्ये काय येतं, की स्टडी ह्युमन बिहेवियर अँड थिंकिंग. आपलं जे पण बिहेवियर असतं किंवा आपण जे पण थिंक करतो तेच AIला कसं शिकवायचं त्याच्याबद्दल हे फाउंडेशन सांगतं. हेल्प्स AI मॉडेल हाऊ ह्युमन्स सॉल्व्ह प्रॉब्लेम. तर आपण डेली लाईफमध्ये कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेच प्रॉब्लेम AIने कसे सॉल्व्ह केले जातात त्याच्याबद्दल AIला हेल्प करतो हा. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर AI ट्युटर दॅट अडॅप्ट टू स्टुडंट लर्निंग स्टाईल. आता AI ट्युटर काय करतं, की तुमच्या स्टुडंटची लर्निंगची स्टाईल कशी आहे ती अडॅप्ट करतो. म्हणजेच काय, की तिथे गेन करतो आणि त्याच्यावरून त्याला सजेशन देत असतो. तर अशा प्रकारे हा 7वा फाउंडेशन पण खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर 8वा फाउंडेशन येतो आपला इंजिनिअरिंग अँड रोबोटिक्स. तर इंजिनिअरिंग अँड रोबोटिक्समध्ये काय होतं, की हेल्प्स AI वर्क इन अ फिजिकल वर्ल्ड. तर फिजिकल वर्ल्डमध्ये AIला कसं तिथे वर्क केलं जातं त्याच्याबद्दल हेल्प करतं AIला, की तुमच्या ज्या पण सेल्फ ड्रायव्हिंग कार्स असतील त्या कोणत्या दिशेने जायला पाहिजे किंवा कोणत्या साईडला जायला पाहिजे, कुठे ब्रेक लागायला पाहिजे,
तर याच्याबद्दल फिजिकल वर्ल्डमध्ये तो सांगत असतो. त्यानंतर रोबोटिक आर्म जे असतात तुमचे ते फॅक्टरीजमध्ये वर्क करतात तिथे, तर ते पण याच्यामध्ये यूज होतात. त्यानंतरचा लास्टचा जो फाउंडेशन आहे तो आहे कंट्रोल थेअरी. तर कंट्रोल थेअरी काय सांगतं की डील्स विथ हाऊ सिस्टीम्स रेग्युलेट देमसेल्स. तर तुमच्या ज्या सिस्टीम्स असतात त्या स्वतःला कशा रेग्युलेट करतात किंवा कशा त्या प्रकारे हँडल करतात त्याच्याबद्दल हा सांगत असतो. की कंट्रोल थेअरी म्हणजेच काय की स्वतःलाच कंट्रोल करतात ते तुमचे AI सिस्टीम्स. त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता थर्मोस्टॅट जे असतं तुमचं ते काय करतं, रूम टेम्परेचरला कंट्रोल करतं ऑटोमॅटिकली स्वतःहून. तर अशा प्रकारे हे जे 9 फाउंडेशन होते हे मी तुम्हाला सांगितले. जर पेपरमध्ये जर तुम्हाला विचारलं तर 8 मार्काचा क्वेश्चन जर आला तर तुम्हाला याच्यातले कोणते पण 8 एक्सप्लेन करायचे आहेत किंवा 6 मार्काचा क्वेश्चन आला तर कोणते पण 6 एक्सप्लेन करायचे आहेत विथ एक्झाम्पल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन बघायचं झालं तर हा जो पहिला क्वेश्चन आहे हा सगळ्यात जास्त विचारू शकता तुम्हाला. त्यानंतर काही अजून दुसरे क्वेश्चन आहेत जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता या टॉपिकसाठी. त्यानंतर तिसरा टॉपिक जो येतो या युनिटचा तो आहे AIची हिस्ट्री. आता फाउंडेशन बघितलं की फाउंडेशन म्हणजेच काय की AIला बिल्ड करण्यासाठी आपण काय काय यूज करतो. त्यानंतर इंट्रो पण पाहिला. आता हिस्ट्री म्हणजेच काय की AI हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कुठून आला आणि आजपर्यंत त्याचा आपल्या हिस्ट्रीमध्ये काय काय रोल आहे. तर हिस्ट्री ऑफ AI मीन्स द स्टोरी ऑफ हाऊ AI स्टार्टेड. तो कसा स्टार्ट झाला किंवा कुठून स्टार्ट झाला, त्यानंतर ग्रो कसा झाला आणि डेव्हलप ओव्हर मेनी डिकेड्स. तर तो मेनी डिकेड्समध्ये कसा कसा डेव्हलप केला गेला त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर सिम्पल वर्डमध्ये बघायचं झालं तर AI डिड नॉट हॅपन ओव्हरनाईट. तो फक्त एका दिवसात आपण क्रिएट केलेला नाही, तर तो स्लोली ग्रो झालेला आहे स्टेप बाय स्टेप आणि खूप साऱ्या वर्षापासून आपण त्याच्यावरती डेव्हलप करत आहोत. तर अशा प्रकारे AIची हिस्ट्री येते. त्यानंतर की पॉईंट्स बघायचे झाले तर AI हिस्ट्री स्टार्टेड इन 1940मध्ये AIची हिस्ट्री ही चालू झाली होती कम्प्युटिंग आयडियाजपासून. त्यानंतर द टर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टर्म ऑफिशियली कधी आली तर 1956मध्ये आली. तर त्याच्यानंतर इच एरा ब्रॉड न्यू आयडियाज. प्रत्येक एरामध्ये न्यू आयडियाज आले, त्यानंतर टूल्स आले, त्यानंतर ब्रेक थ्रू म्हणजे त्याच्यामध्ये काही अडचणी पण आल्या. तर अशा प्रकारे तुमची जी AIची हिस्ट्री आहे ती डेव्हलप झालेली आहे. मॉडर्न AI डीप लर्निंग ChatGPT इज द रिझल्ट ऑफ खूप साऱ्या वर्षाच्या रिसर्चची. हे जे आहे हा रिझल्ट आहे तुमचे जे पण तुम्ही ChatGPT वगैरे बघता हे खूप साऱ्या वर्षापासून याच्यावरती रिसर्च चाललेली होती. त्याच्यानंतर हिस्ट्री याच्यावरती क्वेश्चन येऊ शकते डिटेलमध्ये. तर तुम्हाला एरा वाईज मी इथे इयर वाईज तुम्हाला हिस्ट्री सांगणार आहे AIची. तर सगळ्यात पहिले द बिगिनिंग म्हणजे बिगिनिंग कधी झाली तर 1943 पासून तर 1955 पर्यंत याची बिगिनिंग होती. तर सगळ्यात पहिले 1943मध्ये प्रपोज केलं गेलं की फर्स्ट मॅथमॅटिकल मॉडेल हा न्यूरॉन हा आलेला होता. त्यानंतर 1950मध्ये ॲलन ट्युरिंगने पब्लिश केलं की फेमस पेपर त्यांचा कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स हा जो पेपर होता हा पब्लिश केला. त्यानंतर ट्युरिंग प्रपोज द ट्युरिंग टेस्ट त्यांनी प्रपोज केली होती. त्यानंतर 1951मध्ये फर्स्ट न्यूरल नेटवर्क मशीन आली होती, ती बिल्ड केली होती मार्विन मिस्की यांनी. त्यानंतर दुसरा जो एरा आला होता त्याला आपण बर्थ ऑफ AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बर्थ आपण त्याला बोलतो, तो 1956मध्ये आला होता. तर 1956मध्ये डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये हेल्ड केलं होतं की दिस इज व्हेअर AI वॉज ऑफिशियली बॉर्न. तर ऑफिशियली बॉर्न इथे 1956मध्ये झाला होता. त्यालाच नाव दिलं गेलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. फर्स्ट AI प्रोग्राम्स वेअर रिटन हिअर. तर सगळ्यात पहिला जो AIचा प्रोग्राम होता तो इकडे रिटर्न केला गेला होता. त्यानंतर एरा नंबर 3 आला, त्याच्यामध्ये अर्ली इन्थोसियन्स तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यामध्ये 1952 ते 1969 पर्यंत हा चालला होता. तर याच्यामध्ये AI प्रोग्राम्स आले होते ते काय करत होते, सॉल्व अल्जेब्रा प्रॉब्लेम्स आणि प्रूव्ह थेरम्स करत होते. त्याच्यानंतर GPS आला होता, जनरल प्रॉब्लेम सॉल्वर. तर हा काय होता, क्रिएटेड बाय नेव्हेल अँड सिमॉन. तर यांनी याला क्रिएट केलं होतं GPSला. त्यानंतर लिस्प प्रोग्रामिंग लँग्वेज क्रिएट झाली होती बाय MC कॅर्थी फॉर AI साठी. तर त्याच्यानंतर चौथा एरा हा फर्स्ट AI विंटर होता. याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते 1966 ते 1973 पर्यंत. तर याच्यामध्ये प्रोग्रेस
स्लोली चालू होती डायनॅमिकली. त्यानंतर कॉम्प्युटर्स वेअर टू स्लो, कॉम्प्युटर्स खूप स्लो झाले होते. मेमरी वॉज टू लिमिटेड, मेमरी पण लिमिटेड झाली होती त्यांच्यासाठी रिसर्च करण्यासाठी. मेनी AI प्रोजेक्ट फेल झाले होते. गव्हर्नमेंट्स कट फंडिंग, गव्हर्नमेंट त्यांना फंडिंग प्रोव्हाइड नव्हती करत, म्हणून याला AI विंटर असं आपण बोलतो. बिकॉज AI रिसर्च ऑलमोस्ट फ्रोज, म्हणजे रिसर्च तिथे थांबली गेलेली होती, कारण कुठेही सोल्युशन नव्हतं मिळत त्यांना. त्याच्यानंतर एरा नंबर 5 आला. त्याच्यामध्ये नॉलेज बेस्ड सिस्टीम्स आल्या होत्या 1969 ते 1980 पर्यंत. न्यू अप्रोच इथे आणला होता. त्याच्यामध्ये गिव्ह AI लॉट्स ऑफ एक्सपर्ट नॉलेज, AIला तिथे एक्सपर्ट नॉलेज दिलं गेलं होतं. त्यानंतर डेंट्रल म्हणजेच 1969 मध्ये फर्स्ट एक्सपर्ट सिस्टीम फॉर केमिस्ट्री बनवली गेलेली होती. त्यानंतर मायसिनमध्ये 1974 मध्ये एक्सपर्ट सिस्टीम फॉर मेडिकल डायग्नोसिससाठी बनवली गेलेली होती. त्यानंतर एक्सपर्ट सिस्टीम्स बिकम पॉप्युलर इन इंडस्ट्रीज, तर या ज्या एक्सपर्ट सिस्टीम इथे बनवल्या गेलेल्या होत्या नॉलेज बेस्ड सिस्टीम्स, त्या इंडस्ट्रीमध्ये पॉप्युलर व्हायला लागल्या. त्यानंतर एरा नंबर 6 आला. सेकंड AI विंटर, परत एकदा AI विंटर आला 1987 ते 1993 पर्यंत. एक्सपर्ट सिस्टीम ज्या होत्या त्या काय होत्या, त्या वेअर टू एक्सपेन्सिव्ह टू मेंटेन करायला खूप एक्सपेन्सिव्ह होत्या, आणि हार्डवेअर कॉल्ड लिस्प मशीन्स फेल कमर्शियली, तर तुमच्या ज्या पण लिस्पच्या तिथे मशीन होत्या त्या फेल होत होत्या. अगेन फंडिंग वाज कट, परत फंडिंग कट गेली आणि रिसर्च स्लो झाली. तर अशा प्रकारे हा एरा चालू झाला होता सेकंड. त्यानंतर एरा नंबर 7 मध्ये AI रिटर्न आला. तिथे 1993 ते 2010 पर्यंत होता. तर फास्टर कॉम्प्युटर्स आले, तिथे मोर डेटा अवेलेबल होता मशीन्सला देण्यासाठी. त्यानंतर मशीन लर्निंग बिकम पॉप्युलर, तर मशीन लर्निंग जो कन्सेप्ट आहे AIचा तो पॉप्युलर व्हायला लागला. इंटरनेट प्रोव्हाइड ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा फॉर AI टू लर्न फ्रॉम, तर इंटरनेटपासून खूप अमाऊंट ऑफ डेटा भेटायला लागला AIला लर्न करण्यासाठी. तर अशा प्रकारे AIचा कमबॅक झाला. त्याच्यानंतर एरा नंबर 8 आला, जो मॉडर्न AI आपण त्याला बोलतो किंवा डीप लर्निंग एरा आपण त्याला बोलतो. तो 2010 पासून ते आता प्रेझेंटपर्यंत चालू आहे. तर 2012 मध्ये तुम्ही बघू शकता की डीप लर्निंगचं रिव्होल्युशन बिगिन झालं. त्याच्यामध्ये ॲलेक्स नेट, विन्स इमेजनेट असा आला होतं. त्यानंतर 2016 मध्ये गुगल्स अल्फागो डिफिटेड बाय वर्ल्ड गो चॅम्पियन, तर इथे अल्फागो जो आला होता गुगलचा, तो AIनं वर्ल्ड चॅम्पियनला डिफीट केलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये ChatGPT लॉन्च झाला होता. हा एक ओपन AI होता. त्यानंतर AI इज नाऊ यूज इन हेल्थ केअर, फायनान्स, एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट आणि मेनी मोअर फील्डमध्ये AIला आता पण यूज केलं जातं. आणि फ्युचरमध्ये पण याच्यात खूप चान्सेस आहेत की खूप सारे सिस्टीम्स जे आहेत ते AI वरती वर्क होतील. तर ही पूर्ण थेअरी म्हणजे थेअरीच होती, हिस्ट्री होती पूर्ण AIची बिगिनिंगपासून तर आतापर्यंत मॉडर्न AI पर्यंत जे झालं ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे या हिस्ट्रीमध्ये. तर टोटल तुम्ही बघू शकता 8 एरा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक 2-2, 3-3 टॉपिक जरी एलॅबोरेट केले तर होऊन जाईल, आणि त्याच्यावरती हे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत जे येऊ शकतात. त्यानंतरचा टॉपिक येतो लिमिट्स ऑफ AI. तर AIचे लिमिट्स बघायचे आहेत आता आपल्याला, की ते कुठे थांबला होता किंवा त्याच्यामध्ये काय काय आपल्याला चॅलेंजेस येत होते. तर लिमिट्स ऑफ AI मीन्स द थिंग्स दॅट AI कॅनॉट डू, म्हणजे AI काय नाही करू शकत त्याच्याबद्दल आपल्याला या लिमिट्स सांगतात. ऑर द एरियाज वेअर AI फेल्स ऑर स्ट्रगल, तर कोणकोणते एरियाज असे आहेत जिथे AI फेल्स झाले किंवा स्ट्रगल करताय अजून पण. तर AI इज पॉवरफुल बट इट इज नॉट परफेक्ट, इट हॅज बाउंड्रीज बियॉन्ड विच इट कॅनॉट गो, तर त्याला काही बाउंड्रीज आहेत जिथे तो अजून पण जाऊ शकत नाही आहे. तर आपण त्याला परफेक्ट नाही बोलू शकत, पण तो पॉवरफुल आहे. तर द मेन लिमिट्स ऑफ AI, आता याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो की AIच्या लिमिट्स एक्सप्लेन करा. तर 1 बाय 1 मी काही इथे लिमिट्स काढलेल्या आहेत AIच्या तुमच्या सिलेबस वाईज, तर तुम्ही त्या एक्सप्लेन करू शकता. तर त्याच्याबद्दल आपण बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिली जी लिमिट येते ती आहे नो कॉमन सेन्स, म्हणजेच AIला काही कॉमन सेन्स नसतो. ह्युमन्स नॅचरली अंडरस्टँड सिम्पल थिंग्स लाईक अ फायर इज अ हॉट ऑर डोंट जम्प ऑफ अ बिल्डिंग, की आपण जसं थिंक करतो की
तुमची जी पण फायर असेल ती हॉट असते किंवा बिल्डिंगवरून आपण जंप नाही केली पाहिजे. तर हे ए आयला डिसाईड करण्यासाठी कोणताही थिंक नाही करत तो. AI does not automatically know these things unless train on them. जोपर्यंत आपण त्याला असा डेटा प्रोव्हाइड नाही करत की या गोष्टी केल्या पाहिजे, या गोष्टी नाही केल्या पाहिजे, तोपर्यंत तो डिसाईडच नाही करत. ऑटोमॅटिकली असं तिथे परफॉर्म नाही करू शकत त्याबद्दल की कोणकोणत्या थिंग्स बरोबर आहेत, कोणकोणत्या थिंग्स चुकीच्या आहेत. तर त्यांना ट्रेन करावं लागतं. तर हा एक लिमिट आहे त्याची. एक्झाम्पल बघायचं झालं तर ॲन AI मे सजेस्ट वॉकिंग थ्रू अ वॉल इफ इट हॅज नो नॉलेज अबाउट वॉल्स. त्याला तुमच्या AI सिस्टीमला जर तिथे नॉलेज नसेल वॉल्सचं, तर तो तुम्हाला सजेस्ट करेल की भाई जा वॉलवरून चालून दाखव. तर तो अशा प्रकारे चुकीचे डिसिजन तुम्हाला देऊ शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागतं की त्याला डेटा द्यावा लागतो ट्रेन करण्यासाठी. तर ही एक लिमिट झाली त्याची, नो कॉमन सेन्स म्हणून. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे नो इमोशन्स ऑर फिलिंग्स. तर AIला कोणताही इमोशन नसतो किंवा फिलिंग नसते तिथे. AI कॅन नॉट फील हॅपी, सॅड, अँग्री ऑर स्कॅरेड. तर तिथे तुम्ही बघू शकता की कोणती पण AI सिस्टीम असो ही हॅपी नसते किंवा सॅड नसते किंवा अँग्री नसते. तिथे त्याला कोणतंही इमोशन नसतं किंवा फिलिंग नसते. इट कॅन प्रिटेंड टू शो इमोशन्स बट डज नॉट ॲक्च्युअली फील देम. ते कधी कधी प्रिटेंड करतात की आम्ही इमोशनल आहे, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, पण ॲक्च्युअलमध्ये तसं काहीही फील नाही करत ते. जसं की ChatGPT. तुम्ही जेव्हा पण ChatGPTला बोलता, तुम्ही कधी ट्राय केलं आहे की काही पण आपण त्याला विचारू किंवा त्याला सांगू की मी हॅपी नाही आहे, तू कसा आहे, तू हॅपी आहे की नाही? तर तो तुम्हाला सांगेल की मी हॅपी आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ते फील नाही करत हॅपी आहे म्हणून. तर अशा प्रकारे इमोशन्स नसतात त्यांना किंवा फिलिंग्स पण नसते. तर ही एक लिमिट असू शकते AI सिस्टीमची. त्यानंतर तिसरी लिमिट येते नीड्स ह्यूज डेटा. आता कोणती पण AI सिस्टीम असो त्याला आपण काय करतो, लर्न करण्यासाठी खूप सारा डेटा देत असतो. AI लर्न्स ओनली फ्रॉम डेटा. त्याच्यानंतर विदाऊट डेटा इट इज युजलेस. जर तुम्ही तिथे डेटाच प्रोव्हाइड नाही केला तर तो त्याच्यापासून पॅटर्न कसे फाइंड करेल किंवा सोल्युशन कसे फाइंड करेल आणि लर्न, थिंक वगैरे कसं करेल? तर तुम्ही जर तिथे डेटाच नाही दिला तर तुमचा जो AI सिस्टीम येते ती युजलेस होऊन जाते. म्हणून कलेक्टिंग अँड लेबलिंग डेटा इज एक्सपेन्सिव्ह अँड टाईम कन्झ्युमिंग. तर तुमचा जो पण कलेक्शन करायचं असतं डेटाचं ते एक्सपेन्सिव्ह होऊन जातं आणि टाईम कन्झ्युमिंग पण होऊन जातं. त्याच्यामध्ये खूप सारा टाईम पण लागतो. म्हणून ह्यूज डेटा हा पण त्याच्यासाठी लिमिट येऊ शकते तुमच्या AIसाठी. तर त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर ट्रेनिंग अ सेल्फ ड्रायव्हिंग कार नीड्स मिलियन्स ऑफ हवर ऑफ ड्रायव्हिंग डेटा. तर तिथं मिलियन्स ऑफ हवर्सचा इथे ड्रायव्हिंगचा डेटा आपण प्रोव्हाइड करतो, तेव्हा कुठे तुमची सेल्फ ड्रायव्हिंग कार जी आहे ती ट्रेन होते. तर अशा प्रकारे हे पण एक लिमिट येऊ शकतं. त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा प्रॉब्लेम जो आहे तो पण याच्यामध्ये लिमिट येतं. कारण मेनी AI सिस्टीम्स कॅन नॉट एक्सप्लेन व्हाय दे मेड अ डिसिजन. खूप साऱ्या अशा AIच्या सिस्टीम आहे ज्या एक्सप्लेन नाही करू शकत की ते डिसिजन का देत आहे. जसं की दिस इज अ डेंजर इन हेल्थ केअर ऑर लिगल सिस्टीम. तर अशा जे डिसिजन ते घेतात वेगवेगळे चुकीचे, ते डेंजरस असू शकतात तुमच्या हेल्थ केअर किंवा लिगल सिस्टीम या फील्डमध्ये. त्याच्यानंतर एक्झाम्पल पाहायचं झालं तर ॲन AI रिजेक्ट्स युअर लोन बट कॅनॉट एक्सप्लेन द एक्झॅक्ट रिझन. जर तुम्ही लोनसाठी तिथे अप्रुव्हलसाठी AI सिस्टीमचा यूज करत असाल तर तो कधी कधी तुमचे जे लोन असतं ते अप्रूव्ह करतो किंवा रिजेक्ट करतो, पण त्याच्या मागचं रिझन तो कधी कधी देत नसतो, एक्सप्लेन नाही करत. तर हा एक ब्लॅक बॉक्स प्रॉब्लेम तिथे येतो AIच्या लिमिटमध्ये. त्यानंतर बायस प्रॉब्लेम पण येतो. इफ ट्रेनिंग डेटा इज बायस. जर तुमचा ट्रेनिंगचा डेटा जर बायस असेल, AI आउटपुट विल ऑल्सो बी बायस. तर तुमचा जो आउटपुट असेल AIचा तो पण बायस होईल. एक्झाम्पल बघायचं झालं तर हायरिंग AI ट्रेन मोस्टली ऑन मेल रिझ्युम्स. जर तुमचा हायरिंग जो AI असेल तो फक्त मेलच्या रिझ्यूमवरती जर ट्रेन केलेला असेल तर तो काय करेल, फिमेलचे कॅन्डिडेट जे असतील ते रिजेक्ट करेल. तर अशा प्रकारे बायस प्रॉब्लेम पण येऊ शकतो. त्यानंतर नो ट्रू क्रिएटिव्हिटी. याच्यामध्ये कोणतीही ट्रू क्रिएटिव्हिटी नसते. AI कॅन कंबाईन एक्झिस्टिंग आयडियाज बट कॅनॉट क्रिएट समथिंग ट्रूली ओरिजिनल. तर तो मागच्या कंबायनेशनपासून न्यू आयडियाज तुम्हाला सांगू शकतो, एक्झिस्टिंग आयडियाज तुम्हाला सांगू शकतो, पण स्वतःहून ट्रूली ओरिजिनल कंटेंट तुम्हाला क्रिएट नाही करून देऊ शकत. तर हा पण त्याची लिमिटेशन येते. एक्झाम्पल बघायचं झालं तर AI आर्ट इज मेड बाय मिक्सिंग एक्झिस्टिंग इमेजेस नॉट जेन्युइन इमॅजिनेशन.
म्हणजेच काय की तुम्ही ChatGPTला एखादी इमेज जर जनरेट करायला सांगितली तर ते काय करतं, पास्ट डेटा जो असेल त्याच्याकडे एक्झिस्टिंग डेटा त्याच्यापासूनच तुम्हाला इमेज जनरेट करून देईल. पण प्युअरली एखादी नवीन इमेज किंवा इमॅजिनेशन करून तुम्हाला जेन्युइन एखादी इमेज तो क्रिएट नाही करून देऊ शकत. तर अशा प्रकारे ट्रू क्रिएटिव्हिटी पण याच्यामध्ये लिमिटेशन येते. त्याच्यानंतरचा लिमिटेशन येते कॅन नॉट हँडल अननोन सिच्युएशन्स. तर नोन सिच्युएशन्स तर तो हँडल करू शकतो, पण एखादी अननोन जर सिच्युएशन तिथे आली तर तो त्याला हँडल करण्यासाठी खूप हार्ड जातं किंवा तो नाही करू शकत. AI वर्क्स वेल ऑन थिंग्स इट हॅज सीन बिफोर. त्यानं ज्या कंडिशन्स आधी बघितलेल्या असतात त्याच्यावरती तो चांगले सजेशन्स आपल्याला देऊ शकतो किंवा वर्क चांगलं करू शकतो. पण स्ट्रगल विथ न्यू आणि अनएक्सपेक्टेड सिच्युएशनमध्ये तो स्ट्रगल करतो. तर एक्झाम्पल बघायचं झालं तर अ सेल्फ ड्रायव्हिंग कार ट्रेन ऑन इन सनी वेदर मे फेल्स इन हेवी स्नो. तर तो काय करतो, जर तुम्ही AIची तुमची जी सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे ती जर सनी वेदरवरती जास्त ट्रेन केलेली असेल तर तो दुसऱ्या वेदरमध्ये काय होऊ शकतो, फेल होऊ शकतो, त्याचे डिसिजन्स फेल होऊ शकतात. तर अशा प्रकारे हे पण अननोन सिच्युएशनवरती हँडल करण्यासाठी खूप हार्ड जातं, हे पण एक लिमिटेशन आहे. त्यानंतर हाय कॉस्ट आणि एनर्जी हे पण लिमिटेशन येऊ शकतं. याच्यामध्ये ट्रेनिंग लार्ज AI मॉडेल्स रिक्वायर्स इनॉर्मस कॉम्प्युटिंग पॉवर अँड इलेक्ट्रिसिटी. तर तुमचे जे पण AI मॉडेल्स असतात त्यांना ट्रेन करण्यासाठी खूप सारी कॉम्प्युटिंग पॉवर लागती आणि इलेक्ट्रिसिटी पण खूप जास्त लागती. म्हणून हे पण लिमिटेशन त्याच्यामध्ये येऊ शकतं. जसं की एक्झाम्पल बघायचं झालं तर ट्रेनिंग GPT-4 कॉस्ट मिलियन्स ऑफ डॉलर्स अँड यूज मॅसिव्ह एनर्जी. तर मिलियन्स ऑफ डॉलरचा याच्यामध्ये खर्च केलेला आहे आणि खूप सारी एनर्जी पण याच्यामध्ये यूज झालेली आहे. तर हे पण एक लिमिटेशन येऊ शकतं AIमध्ये. त्यानंतर नो सेल्फ अवेअरनेस. म्हणजेच काय की इट हॅज नो अंडरस्टँडिंग ऑफ इट सेल्फ. त्याला स्वतःची अंडरस्टँडिंग नसते, इट्स पर्पज त्याला माहीत नसतं स्वतःचं पर्पज काय आहे. इट्स सराउंडिंग्स बियॉन्ड इट्स टास्क. जे पण टास्क करत असतो त्याच्या सराउंडिंग काय चाललेलं असतं त्याला माहिती नसतं, त्याच्याबद्दल स्वतःबद्दल त्याला माहिती नसतं. एक्झाम्पल मध्ये बघायचं झालं तर ॲन AI चेस प्रोग्राम डज नॉट नो इट इज प्लेइंग चेस. त्याला माहिती नसते की तो चेस खेळत आहे, पण त्याचे जे रूल्स असतात ते रूल्स तो फॉलो करत असतो. तर अशा प्रकारे जे 9 तुमचे जे लिमिटेशन्स होते AIचे ते आपण बघितलेले. तर याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो की कोणकोणते लिमिटेशन्स आहेत ते एक्सप्लेन करा किंवा शॉर्ट नोट द्या किंवा त्याचे एक्झाम्पल्स आहेत त्याला एक्सप्लेन करा. तर अशा प्रकारे तुम्ही हे 1 बाय 1 एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर 5वा टॉपिक येतो या युनिटचा एथिक्स ऑफ AI. तर एथिक्स ऑफ AI मीन्स द सेट ऑफ मॉरल रूल्स प्रिन्सिपल्स और गाईडलाईन्स दॅट डिसाईड हाऊ AI शुड बी बिल्ड. तर तुमचा AI हा कसा बिल्ड केला जातो, कसा यूज केला जातो आणि कसा कंट्रोल केला जातो ते पण फेअर, सेफ आणि रिस्पॉन्सिबल वेमध्ये. तर याच्यासाठी काही प्रिन्सिपल आहेत, काही रूल्स आहेत आणि काही गाईडलाईन्स आहेत, त्यालाच आपण एथिक्स बोलतो. तर या एथिक्सचा आपण इथे यूज करत असतो कारण AI हा खूप पॉवरफुल आहे. तर पॉवरफुल आहे तर त्याचे जे रूल्स आहेत ते चांगले पाहिजे कारण जर त्याचे रूल्स जर दुसऱ्या कंडिशन्समध्ये गेले तर तो डेंजरस पण होऊ शकतो. तर त्याच्यासाठी काही प्रिन्सिपल्स देतो, काही रूल्स तिथे ठरवत असतो. तर त्याला आपण एथिक्स असं बोलतो की AIने काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे त्याच्याबद्दल एथिक्स आपल्याला सांगतात. तर कोणकोणते एथिक्स आहेत ते 1 बाय 1 आपण एक्सप्लेन करूया तिथे. तर सगळ्यात पहिले येतं प्रायव्हसी. तर प्रायव्हसीमध्ये काय आहे की AI सिस्टीम्स कलेक्ट अँड ॲनालाइज ह्यूज अमाऊंट ऑफ पर्सनल डेटा. तर कधी-कधी तुम्ही बघू शकता की इंटरनेटवरती तुमचं जे पण Instagram किंवा WhatsApp असेल त्याला ट्रेन करण्यासाठी काय करतो की AI सिस्टीम ज्या असतील त्या कलेक्ट करतात तुमचा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा आणि तिथे तुमचा पर्सनल डेटा पण जाऊ शकते. धिस कॅन व्हायोलेट अ पर्सन्स राईट टू प्रायव्हसी. तर प्रायव्हसी तिथे चालली जाऊ शकते तुमच्या पर्सनची. एक्झाम्पल बघायचं झालं तर Facebook AI ॲनालाइज युअर पोस्ट, लाईक्स, लोकेशन विदाऊट फुल कन्सेंट. तर तुमच्या कन्सेंट बिना तिथे AI काय करत असतो, तुमच्या पोस्ट, लाईक, लोकेशन, कमेंट्स वगैरे जे पण असेल तुमचं ते ॲनालाइज करत असतो. तर इथे प्रायव्हसीचा कुठेतरी मिसयूज होऊ शकतो, तर इश्यू येऊ शकतो. त्यानंतर रूल बघायचा झाला तर याच्यामध्ये आपण कोणता रूल देऊ शकतो, तिथे AI शुड कलेक्ट ओनली नेसेसरी डेटा अँड प्रोटेक्ट इट. तर AIला आपण फक्त नेसेसरी डेटा देऊ शकतो आणि बाकीची जी इन्फॉर्मेशन असेल ती प्रोटेक्ट केली जाते. तर असा रूल आपण तिथे देऊ शकतो हा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी. त्यानंतरचा जो इथिक येतो तो येतो बायस अँड फेअरनेस.
आता याच्यामध्ये काय येतं की AI कॅन बी अनफेअर टू सर्टेन ग्रुप्स ऑफ पीपल इफ ट्रेन ऑन बायस डेटा. जर तुमचा जर AI जर बायस डेटावरती जर ट्रेन झाला तर त्याच्यामध्ये काही अनफेअर किंवा काही बायस त्याच्यामध्ये डिसिजन्स येऊ शकतात. तर हे पण एक इथे येतं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर फेशियल रिकग्नायझेशन AI ट्रेन मोस्टली ऑन व्हाईट फेसेस फेल्स टू रिकग्नाइज डार्क स्किन फेसेस. जर एकाच फेसवरती तुम्ही जर AIला ट्रेन केलं तर तो दुसऱ्या फेसेससाठी तिथे फेल होऊ शकतो. तर त्याच्यासाठी पण काही रूल्स आपण देऊ शकतो, जसं की AI मस्ट बी ट्रेन ऑन डायव्हर्स ऑर फेअर डेटा. तर तिथे फेअर डेटावरती त्याला आपण ट्रेन करू शकतो किंवा सगळ्या तुमचे जे पण फेसेस असतील त्याच्यावरती आपण त्याला ट्रेन करू शकतो. मग तो फेशियल रिकग्निशन बरोबर देईल. त्याच्यानंतर येतं ट्रान्सपरन्सी. तर ट्रान्सपरन्सी म्हणजेच काय की एक्सप्लेनेबिलिटी. तर इथे काय होतं की पीपल हॅव द राईट टू नो हाऊ अॅन AI मेड अ डिसिजन अबाउट देम. तर पीपलला माहिती पाहिजे की तुमचा जो AI सिस्टीम आहे ती डिसिजन कशाच्या बेसिसवर घेते किंवा कसे ते डिसिजन घेत असते तुमच्या एखाद्या कामासाठी. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. मेनी AI सिस्टीम्स आर ब्लॅक बॉक्सेस. त्यांनाच माहीत नसतं की ते काय एक्सप्लेन करताय किंवा काय डिसिजन घेत आहे. तर एक्झाम्पल बघायचं झालं तर इफ AI रिजेक्ट्स युअर जॉब ॲप्लिकेशन, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे की का आपण तिथे रिजेक्ट होत आहोत. तर AIनं तिथे तुम्हाला सांगितलं पाहिजे, एक्सप्लेन केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण रूल देऊ शकतो की AI डिसिजन्स शुड बी एक्सप्लेनेबल अँड अंडरस्टँडेबल. तर ते अंडरस्टँड झाले पाहिजे आणि एक्सप्लेन पण त्यांनी केलं पाहिजे त्याच्या मागचं रिझन. तर असा एक रूल आपण तिथे देऊ शकतो. त्यानंतर येतं अकाउंटेबिलिटी. तर याच्यामध्ये काय होतं की इफ AI मेक्स अ मिस्टेक हु इज रिस्पॉन्सिबल. जर AI सिस्टीमनं तुमच्या जर एखादी मिस्टेक केली तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असेल, डेव्हलपर असेल किंवा कंपनी असेल किंवा युजर असेल, तर हे माहिती नसतं. एक्झाम्पल बघायचं झालं तर अ सेल्फ ड्रायव्हिंग कार हिट्स. जर ती हिट झाली सेल्फ ड्रायव्हिंग कार, तर त्याला लिगली रिस्पॉन्सिबल कोण राहील? त्याचा ओनर राहील किंवा त्या कोणी डेव्हलप केली आहे तो राहील किंवा ती कोणत्या कंपनीतून आली ती कंपनी राहील. तर अशा प्रकारे अकाउंटेबिलिटी पण तिथे इथिकमध्ये येतं. तर त्याच्यासाठी आपण रूल देऊ शकतो की क्लिअर रिस्पॉन्सिबिलिटी मस्ट बी असाइन फॉर AI डिसिजन्स. तर AI डिसिजन्सवरती आपण तिथे असाइन करू शकतो. त्याच्यानंतरचा येतो जॉब लॉस ऑटोमेशन. तर याच्यामध्ये तुमचे जे पण AI असतील ते आपण तिथे जॉब फाइंडिंगसाठी तिथे AI सिस्टीमचा यूज करत असतो. तर AI काय करतं, रिप्लेसिंग मेनी ह्युमन जॉब्स थ्रू ऑटोमेशन. ऑटोमेशनच्या थ्रू काय करतं, ह्युमन जॉब्सला ते रिप्लेस करत असतं. फॅक्टरी वर्कर्स झाले तुमचे, ड्रायव्हर्स झाले, डेटा एंट्री ऑपरेटर्स झाले. याच्या जागी तुम्ही AI सिस्टीमचा यूज करून तिथे त्यांच्या ज्या जॉब्स असतात त्या जॉब्स तिथे जाऊ शकतात. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर ॲमेझॉनचे वेअरहाऊस जे आहेत तिथे आपण रोबोट्सचा यूज करतो. तर ह्युमन वर्करची तिथे जॉब गेली आहे. तर याच्यासाठी आपण रूल देऊ शकतो की सोसायटी मस्ट प्रिपेअर पीपल फॉर न्यू काइंड ऑफ जॉब्स. तर इथे आपण एक रूल देऊ शकतो की पीपलने दुसऱ्या जॉबसाठी पण रेडी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो ऑटोनॉमस वेपन्स. तर इथे AI इज बिंग यूज इन मिलिटरी वेपन्स. तर मिलिटरी वेपन्समध्ये AI सिस्टीम्सचा यूज केला जातो दॅट कॅन डिसाईड टू किल विदाऊट ह्युमन अप्रुव्हल. विदाऊट ह्युमन अप्रुव्हलचं ते काय करतात, त्यांचे डिसिजन घेत असतात. दिस इज एक्स्ट्रीमली डेंजरस अँड अनइथिकल. तर हे खूप डेंजरस आणि अनइथिकल असू शकतं. एक्झाम्पल बघायचं झालं तर AI पॉवरेड ड्रोन्स जे असतात तुमचे ते काय करतात, सिलेक्ट आणि अटॅक करतात टार्गेटवरती ऑटोमॅटिकली. तर याच्यामध्ये पण आपण काही रूल्स देऊ शकतो, जसं की ह्युमन्स मस्ट ऑलवेज बी इन कंट्रोल ऑफ लिथल डिसिजन्स. तर अशा प्रकारे आपण तिथे काहीतरी रूल्स देऊ शकतो ज्याने आपण त्या सिस्टीम्सला कंट्रोल करू शकतो. त्यानंतर येतं डीप फेक आणि मिसइन्फॉर्मेशन. तर याच्यामध्ये पण इथिक्सचा आपण कन्सेप्ट बघतो की AI कॅन क्रिएट फेक व्हिडिओज, इमेजेस अँड ऑडिओ दॅट लुक कम्प्लिटली रिअल. तर असे काही व्हिडिओज किंवा इमेजेस क्रिएट केले जातात ते कम्प्लिटली रिअल वाटतात. तर इथे पण त्याचा मिसयूज होत असतो तुमच्या इन्फॉर्मेशनचा. दिस कॅन बी यूज टू स्प्रेड फॉल्स न्यूज ऑर डिस्ट्रॉय समवन्स रेप्युटेशन. तर याच्यामध्ये काय होतं की एखाद्या पर्सनच्या विषयी फेक न्यूज तिथे क्रिएट केली जाते किंवा त्याची रेप्युटेशन जी असेल ती डिस्ट्रॉय केली जाते. एक्झाम्पल बघायचं झालं तर डीप फेक व्हिडिओज बनवले जातात पॉलिटिशियनचे आणि त्यांना फसवण्यासाठी
तर तिथे पण आपण रूल्स देऊ शकतो, जसं की AI जनरेटेड कंटेंट जे असतील ते मस्ट बी क्लिअरली लेबल असले पाहिजे. तर अशा प्रकारे आपण तिथे हे रूल्स यूज करू शकतो. त्यानंतरचा पॉईंट येतो सर्व्हेलन्स. तर याच्यामध्ये AI पॉवरेड कॅमेराज अँड सिस्टीम्स कॅन ट्रॅक पीपल एव्हरी मूव्ह. तर तिथे कॅमेराज किंवा तुमच्या ज्या पण सिस्टीम्स असतात त्या पीपलच्या एव्हरी मूव्ह ट्रॅक करत असतात. दिस थ्रेटन्स पर्सनल फ्रीडम ऑफ अँड प्रायव्हसी. तर हे काय करते, पर्सनची जी पर्सनल फ्रीडम किंवा प्रायव्हसी असते त्याच्यामध्ये इंटरफेअर करतं. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर चायनाचे जे सोशल क्रेडिट सिस्टीम्स आहेत ते यूज काय करतात की AI सर्व्हेलन्स टू मॉनिटर सिटिझन्स. मग सिटिझन्सला मॉनिटर करण्यासाठी तिथे यूज केले जातात. तर याच्यामध्ये पण आपण काही रूल्स देऊ शकतो, जे रूल्स काय करतील, स्ट्रिक्ट लिगल लिमिट्स ठेवतील. तर अशा प्रकारे जे 8 इथिक्स होते ते मी इथे एक्सप्लेन केले विथ एक्झाम्पल, आणि त्याच्यापासून आपण कोणकोणते रूल्स तिथे देऊ शकतो ते रूल्स पण मी तुम्हाला सांगितले. तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता, आणि हे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तुमच्या एक्झामसाठी. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो फ्युचर ऑफ AI. तर AIचं फ्युचर कुठं असेल किंवा फ्युचरमध्ये AI काय रोल प्ले करेल त्याच्याबद्दल आपल्याला इथे बघायचं आहे. तर फ्युचर ऑफ AI मीन्स व्हॉट AI इज एक्सपेक्टेड टू बिकम. फ्युचरमध्ये AI हा कुठे असला पाहिजे किंवा त्याने काय अचीव केलं पाहिजे आणि त्याचा इम्पॅक्ट काय असेल पुढच्या इयर्समध्ये अँड डिकेड्समध्ये. बोथ द एक्साइटिंग पॉसिबिलिटीज अँड द सिरियस चॅलेंजेस अहेड. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या पॉसिबिलिटीज येतात आणि चॅलेंजेस पण येऊ शकतात. तर याच्याबद्दल आपण बघूयात. तर कोणकोणते फ्युचर ऑफ AI आहेत आणि त्याचे कोणकोणते एरियाज आहेत जिथे फ्युचरमध्ये AI वर्क करेल, तर ते पण तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. तर वन बाय वन ते पण एक्सप्लेन करून घेऊयात. तर आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच AGI आपण त्याला बोलतो, याच्यामध्ये याचा यूज होऊ शकतो. तर टुडेज AI इज नॅरो AI. टुडेचा जो आताचा प्रेझेंटचा जो AI आहे त्याला आपण नॅरो AI बोलतो. इट डज ओनली स्पेसिफिक टास्क. तर तो काय करतो, फक्त स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतो एकच. पण फ्युचर गोलमध्ये काय होऊ शकतं AGIमध्ये, अँड AI दॅट कॅन डू एनी इंटेलेक्च्युअल टास्क अ ह्युमन कॅन डू. तर ह्युमन जे जे टास्क करतं ते सगळे टास्क AI हा करू शकतो. तर हे फ्युचरचं गोल आहे AGIचं. AGI डज नॉट एक्झिस्ट येट. अजून AGI आलेली नाही आहे. इट इज अ बिगेस्ट गोल इन AI रिसर्च. AI रिसर्चमध्ये हे सगळ्यात मोठं गोल आहे त्यांचं की AGIला आणायचं आहे, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सला. एक्झाम्पल बघायचं झालं तर अॅन AI दॅट कॅन राईट पोएट्री. म्हणजेच काय की AIने पोएट्री पण राईट केली पाहिजे, कार पण ड्राईव्ह केली पाहिजे, आणि त्याच AIनं डिसीज पण डायग्नोज केला पाहिजे आणि चेस पण खेळला पाहिजे. तर असे सगळे जे टास्क आहेत ते सगळे टास्क जे ह्युमन करतो ते सगळे टास्क इथे AIने केले पाहिजे, हे फ्युचर सांगतं. त्याच्यानंतर AI इन हेल्थ केअर. आता हेल्थ केअरमध्ये पण खूप सारे आपण तिथे फ्युचरमध्ये डेव्हलप करू शकतो AIला. तर AI विल डायग्नोज डिसीज फास्टर अँड मोर ॲक्युरेटली दॅन डॉक्टर्स. तर हे त्याचं गोल आहे की डॉक्टरपेक्षा पण फास्ट AIनं डिसीजला ओळखलं पाहिजे आणि ॲक्युरेटली त्याच्यावर काम केलं पाहिजे. त्यानंतर AI विल डिस्कवर न्यू मेडिसिन्स अँड व्हॅक्सिन्स इन डेज इन्स्टेड ऑफ इयर्स. तर काही वेळा आपण बघतो की एखाद्या डिसीजसाठी आपण इयर्स तिथे घालून देतो त्याच्या व्हॅक्सिन काढण्यासाठी किंवा मेडिसिन काढण्यासाठी. तर AI ते काही डेजमध्ये आपल्याला डिस्कवर करून देईल. तर अशा प्रकारे फ्युचरमध्ये AIचा यूज केला जातो, हेल्थ केअरमध्ये केला जाऊ शकतो. तर एक्झाम्पलमध्ये बघू शकतो आपण AI ऑलरेडी डिटेक्ट्स कॅन्सर फ्रॉम एक्सरेज विथ हाय ॲक्युरेसी. तर तो कॅन्सरला डिटेक्ट करतो एक्सरेच्या थ्रू हाय ॲक्युरेसीसोबत. फ्युचरमध्ये काय करू शकतो, AI सर्जन परफॉर्मिंग ऑपरेशन्स विथ झिरो ह्युमन एरर. तर ते मोठमोठे ऑपरेशन्स पण AI सिस्टीम्स करेल असं फ्युचरमध्ये आपण सांगू शकतो हेल्थ केअरमध्ये. त्यानंतर AI इन एज्युकेशन. आता एज्युकेशनमध्ये पण AIचा यूज होत आहे, पण अजून त्याच्यामध्ये आपण फ्युचरमध्ये काय करू शकतो, तर पर्सनलाइज AI ट्युटर्स फॉर एव्हरी स्टुडंट. तर प्रत्येक स्टुडंटसाठी आपण एक पर्सनल AI सिस्टीम तिथे देऊ शकतो, ट्युटर देऊ शकतो त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी. AI विल अडॅप्ट टीचिंग स्टाईल बेस्ड ऑन इच स्टुडंट लर्निंग स्पीड. तर प्रत्येक स्टुडंटची एक लर्निंगची स्पीड असते, त्या स्पीडच्या बेसिसवरती आपण त्यांना वेगवेगळे जे तुमचे टीचिंगच्या स्टाईल असतील किंवा AI सिस्टीम असतील त्या त्यांना देऊ शकतो आपण. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर AI ट्युटर दॅट नोज यू स्ट्रगल विथ मॅथ्स अँड टीचेस यू डिफरंटली.
जर एखादा स्टुडंट जर तिथे मॅथ्समध्ये कमजोर असेल किंवा त्याला हार्ड जात असेल, तर तुमचा एआयचा ट्युटर काय करणार, वेगवेगळ्या मेथडनं त्यांना शिकवणार आणि तिथे कन्सेप्ट क्लिअर करणार त्यांचे. त्याच्यानंतर फ्युचरमध्ये काय करू शकतो, एव्हरी स्टुडंट गेट अ पर्सनल एआय टीचर अवेलेबल 24/7. तर प्रत्येक स्टुडंटला आपण पर्सनल एआय देऊ शकतो, टीचर देऊ शकतो. तो काय करेल की 24 तास तिथे त्यांच्या सोबत असेल, अवेलेबल असेल त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा टॉपिक एक्सप्लेन करण्यासाठी. तर असं एआयचं फ्युचर हे एज्युकेशनमध्ये आपण नेऊ शकतो. त्यानंतर एआय इन ट्रान्सपोर्टेशन. आता ट्रान्सपोर्टेशनमध्ये एआयचा अजून फ्युचरमध्ये काय डेव्हलप करू शकतो आपण त्याच्याबद्दल. तर फुल्ली सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, बसेस, ट्रक्स विथ नो ह्युमन ड्रायव्हर्स निडेड. तर बिना ह्युमन ड्रायव्हर्सचा आपण तिथे कार्स, बस किंवा ट्रकचे जे तुमचे एआय सिस्टीम असेल ते आपण इथे बनवू शकतो. त्यानंतर एआय कंट्रोल एअर ट्रॅफिक अँड स्मार्ट सिटी ट्रॅफिक मॅनेजमेंट. तर तुमचा एआय काय करेल, कंट्रोल करेल एआय ट्रॅफिकला, एअर ट्रॅफिकला आणि स्मार्ट सिटी ट्रॅफिकला आणि मॅनेजमेंट पण करेल. तर असं आपण या सिस्टीम्स बिल्ड करू शकतो फ्युचरमध्ये. एक्झाम्पलमध्ये बघू शकता तुम्ही, वायमो झालं, टेस्ला ऑटो पायलट आर अर्ली व्हर्जन्स. त्याचे अर्ली व्हर्जन्स आहे टेस्ला ऑटो पायलट. त्याच्यानंतर फ्युचरमध्ये काय करू शकतो की सिटीज डिझाईन अराउंड ऑटोनॉमस व्हेकल्स. ऑटोनॉमस व्हेकल्समध्ये आपण एखादी सिटी डिझाईन करू शकतो. त्यानंतर 5वं बघायचं झालं तर एआय इन सायन्स अँड रिसर्च. तर याच्यामध्ये पण फ्युचरमध्ये खूप सारं काही करू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये रिसर्च पण चालू आहे. एआय विल सॉल्व प्रॉब्लेम्स दॅट ह्युमन हॅव स्ट्रगल विथ फॉर सेंचुरीज. तर खूप साऱ्या सेंचुरीज होऊन गेल्या आणि एआय प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्ट्रगल करत आहे अजून पण. तर याच्यामध्ये डीप माइंड्स झाले, अल्फा फोल्ड झालं, सॉल्व प्रोटीन फोल्डिंग. तर असे वेगवेगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करतात आणि याच्यामध्ये खूप सारे वर्ष तिथे गेलेले आहेत बायोलॉजीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर फ्युचरमध्ये काय करू शकतो आपण, एआयची डिस्कवरी करू शकतो न्यू फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा मॅथमॅटिकल थेरम्समध्ये वेगवेगळे दुसरे डिस्कवर करू शकतो आपण. त्यानंतर 6वं बघायचं झालं तर 6व्यामध्ये येतं ह्युमन एआय कोलॅबरेशन. आता याच्यामध्ये फ्युचर कसं राहील, तर फ्युचर इज नॉट एआय रिप्लेसिंग ह्युमन्स. एआय हा ह्युमन्सला रिप्लेस नाही करत आहे, पण काय करत आहे, ह्युमनसोबत वर्क करू शकतो. एआय हँडल्स रिपिटेटिव्ह डेटा हेवी टास्क. तर तिथे डेटाचे हेवीली टास्क जे असतात किंवा रिपिटेटिव्ह जे टास्क असतात ते एआय हँडल करू शकतो. ह्युमन्स हँडल क्रिएटिव्हिटी अँड इमोशन्स. इमोशन्स आणि क्रिएटिव्हिटी हे ह्युमन्स तिथे हँडल करतील. तर अशा प्रकारे एआय आणि ह्युमन हे टुगेदर वर्क करू शकतात फ्युचरमध्ये. एक्झाम्पल बघायचं झालं तर अ डॉक्टर अँड एआय वर्किंग टुगेदर गिव्स बेटर रिझल्ट दॅन आयदर अलोन. तर तुमचा जो पण डॉक्टर असेल तो एकटा काम न करता एआयची हेल्पच्या थ्रू दोघं पण सोबत काम करून बेटर रिझल्ट देऊ शकता एखाद्या डिसीजवरती किंवा वेगवेगळ्या आजारावरती. तर फ्युचरमध्ये काय करू शकतो की एव्हरी प्रोफेशनल विल हॅव ॲन एआय असिस्टंट. तर प्रत्येक प्रोफेशनलसाठी आपण तिथे एआय असिस्टंट देऊ शकतो जे ह्युमनसोबत काम करेल. त्यानंतर 7वा टॉपिक येतो किंवा 7वा आपला जो फ्युचरचा हे येतो तो आहे एआय अँड रोबोटिक्स. आता एआय आणि रोबोटिक्समध्ये पण आपण अजून काय फ्युचरमध्ये डेव्हलप करू शकतो, तर रोबोट्स पॉवर्ड बाय एआय विल बिकम कॉमन इन होम्स, हॉस्पिटल अँड फॅक्टरीज. तर तुमचे जे पण एआयचे रोबोट्स असतील ते आपण प्रत्येक होममध्ये यूज करू शकतो किंवा हॉस्पिटल्समध्ये आणि फॅक्टरीजमध्ये पण यूज करू शकतो. दे विल डू डेंजरस जॉब्स. दे विल डू डेंजरस जॉब्स लाईक बॉम्ब डिस्पोजल, डीप सी एक्सप्लोरेशन अँड स्पेस मिशन्स. तर ते एआय काय करतील, रोबोट्स काय करतील की जेव्हा आपण बॉम्ब डिस्पोजल असेल किंवा वेगवेगळे डेंजरस जे जॉब्स असतील ते परफॉर्म करतील. त्याच्यासाठी आपण या रोबोट्सचा यूज करू शकतो. जसं की नासा यूज करतं एआय रोबोट्स कशासाठी, वेगवेगळे प्लॅनेट्स एक्सप्लोर करण्यासाठी. आणि फ्युचरमध्ये काय करू शकतो, ह्युमनाइड रोबोट्स बनवू शकतो आपण जे काय करतील, वर्क करतील आपल्या ह्युमनसोबत. त्यानंतर रिस्क ऑफ एआय. तर रिस्क काय काय येऊ शकतं फ्युचरमध्ये एआय सोबत, तर सुपर इंटेलिजन्स येऊ शकतं जेव्हा एआय जे असतील, एआय हे ह्युमन्सपेक्षा पण स्मार्ट होतील आणि डेंजरस सिच्युएशन तिथे क्रिएट होऊ शकते. त्यानंतर लॉस ऑफ ह्युमन कंट्रोल. तर कधी कधी तुम्ही बघू शकता की काही जे रोबोट्स असतील किंवा काही एआय जे असतील ते ह्युमन्सच्या कंट्रोलच्या बाहेर जातात, तर हे पण तिथे रिस्क येऊ शकतं. त्यानंतर मास एम्प्लॉयमेंट पण येऊ शकते, जसं की खूप सारे ह्युमन्सच्या तिथे जॉब्स जाऊ शकतात. तर तिथे
जेव्हा पण आपण AI ला रिप्लेस करू तेव्हा खूप सारं अनएम्प्लॉयमेंट पण येऊ शकतं, मिसयूज पण येऊ शकतो, जसं की AI यूज फॉर सायबर अटॅक्स, मिसइन्फॉर्मेशन किंवा सर्वायन्सलस. तर याच्यामध्ये खूप सारा मिसयूज पण होऊ शकतो. तर हे सारे रिस्क आहेत फ्युचरमध्ये AIचे येणारे. तर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन पण मी दिलेले आहेत की याच्यावरती फ्युचरमध्ये काय काय करू शकतो ते एक्सप्लेन करण्यासाठी, किंवा शॉर्ट नोट म्हणून पण याच्यावरती क्वेश्चन यायचे खूप सारे चान्सेस आहेत. तर अशा प्रकारे 6 टॉपिक जे आहेत ते आपण या युनिटचे बघितलेले आहेत, आणि पुढचे जे 6 टॉपिक आहेत ते मी तुम्हाला पुढच्या पार्ट 2 या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 टॉपिक बघितले. तर हा जो युनिट आहे हा तुमचे जे युनिट्स आहेत आताचे हे थेरीचे युनिट आहेत आणि खूप लेंथी आहेत, म्हणून याला मी 2 पार्टमध्ये डिवाईड करत आहे, पार्ट नंबर 1 आणि पार्ट नंबर 2. तर पार्ट नंबर 1 मध्ये आपण हे 6 टॉपिक बघितलेले आहेत डिटेलमध्ये आणि सिम्पल एक्सप्लेनेशन सोबत. तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात खूप, तर मी ते क्वेश्चन्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही त्याच्यावरती नोट्स काढू शकता, शॉर्ट नोट्स काढू शकता. तुम्हाला फक्त मेन जे टॉपिक्स आहेत, जसं की इथे फ्युचरमध्ये बघायचं झालं तर टोटल 9 टॉपिक इथे येतात, 8 टॉपिक येतात. तर हे फक्त 8 टॉपिक तुम्हाला हेडिंग लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे पण असेल ते तुम्हाला एलॅबरेट करत जायचं आहे. असे तुम्हाला थेरीचे पेपर तिथे सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन्स. तर तुमचे जे पण थर्ड इयरचे 2024 पॅटर्नचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत व्हिडिओला शेअर करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा होता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल ग्रुपची, तर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल तो जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला अपडेट्स मिळेल, पुढचे जे पण वन शॉट व्हिडिओज असतील ते तिथेच मिळेल तुम्हाला. तर धन्यवाद मित्रांनो.